मी सुद्धा त्याच्यामध्ये वेगळे मुद्दे आणून या सरकारला वेगळ्या ठिकाणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे। खरं काय हे सरकार करते हे लोकांसमोर यावं यासाठी मी प्रामाणिकपणे गेले काही दिवस आणि महिने तिथे प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच कुठेतरी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा सरकारच्या काही लोकांच्या माध्यमातून केला जातोय असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणायचं आहे। याच्यामध्ये मी पहिली मागणी सरकारला करतो, तुम्हाला एसआयटी फॉर्म करायची ती एसआयटी तुम्ही फॉर्म करा, खरं काय घडलं हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे अशी भूमिका तिथं माझी आहे। जर एखादा व्यक्ती कायदा व सुव्यवस्था हातात घेत असेल तर त्याची पाठराखण आम्ही करत नाही, पण घटनाक्रम या सर्व घटनेमध्ये काय घडला, कशा काही गोष्टी घडल्या हे कुठेतरी आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं। याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा जो रिपोर्ट आहे जो सोलापूर शहर पोलीस स्टेशननी प्रसिद्ध केलेला आहे, याच्यामध्ये जर आपण थोडासा अभ्यास केला या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे राजकीय इंटरव्ह्यू जो हॉस्पिटलमध्ये घेण्यात आला ज्याच्यामध्ये पडळकर होते, त्यांचे काही कार्यकर्ते होते आणि तो जो पीडित व्यक्ती आहे त्याचं नाव आहे शरणू हांडे, याच्या स्टेटमेंट प्रमाणे असं सांगण्यात आलं होतं की पुण्यावरनं काही लोक आली होती, पण पोलीसचा रिपोर्ट जर आपण बघितला त्याच्यामध्ये जी कुठली नावं घेतलेली ती सर्व सोलापूर जिल्ह्यातली लोक आहेत, सोलापूर शहरातली लोक आहेत। त्याच्याचबरोबर हा जो हांडे शरणू हांडे जो आहे त्याला कुठून उचलला तर एक सोलापूर या राज्य बिअर शॉपीच्या जवळून त्याला उचललं। आता बिअर शॉपीचा उल्लेख आहे म्हणून मी इथं सांगतो। त्याच्याचबरोबर याच्यामध्ये पोलिसांनी स्पेसिफिकली सांगितलंय की सदरची घटना ही पूर्व काहीतरी त्यांचा वाद होता या दोघांचा, याच्यातून ती घडलेली आहे, म्हणजे राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये कुठेही नाही असं पूर्णपणे या सरकारने तिथं पोलीस प्रशासनाने उल्लेख केलेला आहे। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शरणू हांडे हा पडळकरांचा कार्यकर्ता आहे, त्याच्याबरोबर अमित सुरवसे हा आमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे। पूर्वीपासून धनगर समाजाचे जे मुद्दे आहेत ते आमच्याकडे येऊन तो सातत्याने तिथं मांडायचा। याच्यामध्ये आपण समजून घ्या की ही जेव्हा घटना घडली ती काल म्हणजे 30 जूनला सुरवसे म्हणजे काल ही घटना घडली हांडेच्या बाबतीतली, अमित सुरवसे आणि त्याच्याबरोबर काही लोकांनी त्याला हाणमार केली असं तिथं कळतंय आणि त्याचं अपहरण झालं। आता शरणू हांडे जो आहे त्याने सुद्धा अमित सुरवसेला 30 जूनला मारहाण केली होती, त्याचा व्हिडिओ आपण जर बघितला तर तो व्हिडिओ इथं आहे। अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्याला तिथं मारलं होतं, त्याच्यावर तिथं हाणमार केली होती आणि त्याचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ हा लोकांमध्ये या हांडेली तिथं प्रसिद्ध केला होता। याच्यामध्ये अमित सुरवसेला कुठं ना कुठेतरी भावनिक झाला असेल, वाईट वाटला असेल, पोलिसांकडे तो गेला होता नव्हता तो त्याला विचारल्यानंतरच आपल्याला कळेल आणि मग कुठेतरी त्याची ती भावना होती। हांडे आणि सुरवसे हे मित्र आहेत, एकामेकाला ते फार पूर्वीपासून ओळखतात, पण मग राजकीय दृष्टिकोनातून आणि व्यक्तिगत विषयातून त्यांच्या बाचाबाची अनेक वेळा तिथं झालेली आहे। त्यामुळे अमित सुरवसेला 30 जून रोजी फार भयानक पद्धतीने तिथं मारलं होतं, त्याचे व्हिडिओ हे प्रसिद्ध केले होते, त्याला फार खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललं गेलं होतं आणि त्याच्यात तो मनातून दुखावला होता। आता आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जर अमित सुरवसे कालच्या प्रकरणामध्ये जबाबदार असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी, पण त्याच्यावर कलम टाकत असताना तुम्ही कलम कुठले टाकताय हे सुद्धा पोलिसांनी सांगितलं गेलं पाहिजे। आणि 30 जूनला अमित सुरवसेला त्या धनगर कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने मारलं गेलं तर मग आता व्हिडिओ अख्ख्या लोकांसमोर तो आलेला आहे, मग पोलीस प्रशासन अमितवर जी कारवाई तिथं करत आहात तशीच कारवाई हांडेंवर सुद्धा तुम्ही करणार आहात का असा प्रश्न तिथं आम्ही सर्वजण करतो। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काल जेव्हा ही घटना घडली होती आणि आज तिथं पडळकर जे गेले होते, पडळकरांबरोबर काही लोक होती, त्याच्यामध्ये आपण बघितलं तर शरणू हांडेच्या कानात एक माऊली माऊली काय तुझं नाव आहे हळणवर असा कार्यकर्ता त्या शरणू हांडे याच्या कानामध्ये काय बोलतो याचा फोटो, याचा पूर्णपणे व्हिडिओ आहे। तो कानात जे काय बोललात त्याच्यानंतर अचानक लगेचच या हांडेली माझं नाव तिथं घेतलं। आता हा जो व्यक्ती आहे जो माऊली हवळणर आहे हा भाजपचा एक कार्यकर्ता आहे, तो किसान सेलचा
भाजपचा पदाधिकारी आहे आणि ते किसानासाठी आणि शेतकऱ्यासाठी काय केलं हे तिथल्या लोकांना तुम्ही विचारा, पण तो कशासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा तुम्ही सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे। वाळूच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हे बरंच काय आहे। आता अशा पद्धतीने तुम्ही कानात काहीतरी सांगता आणि मग लगेचच तो हंडे माझं नाव घेतो, मग याच्या मागे मुद्दामून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या आणि आमदाराच्या माध्यमातून केला जातो का, असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। आता हा माऊली जो हळवणार आहे तो आजच सकाळी हा जे काय त्यांचं नाव पडळकर यांच्या गाडीमध्ये पंढरपूरच्या आसपास तो पडळकरच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी तो बसला। आता हवळणार जो आहे, आता त्याचं नाव हळणवर म्हणजे माऊली हळणवर जो आहे त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, तो पडळकरचा कार्यकर्ता आहे। आणि मग आज सकाळी पडळकरांच्या गाडीत बसल्यानंतर एक रणनीती ठरली होती की आता या विषयामध्ये रोहित पवारांना आपल्याला कुठं ते अडकवता येईल। आणि मग ही रणनीती जी गाडीत तिथं ठरली त्यानंतर आपण जर बघितलं तर या माऊलीने कानामध्ये हंडेच्या कानामध्ये जे सांगितलं आणि त्यानंतर अचानक हंडेली तिथं माझं नाव घेतलं। हंडेली काय सांगितलं की मी व्हिडिओ कॉन्फरन्स केला, नाही तर मोबाईलवर मी व्हिडिओच्या माध्यमातून बोललो। एक तर काल दुपारपासून मी कुठलाही फोन कोणाचाही तिथं घेतला नाही, कारण का मी छत्रपती संभाजीनगरमध्ये काही राजकीय कार्यक्रमासाठी आलो होतो। त्यानंतर मी आता अमरावतीला आलेलो आहे, मध्ये वाशिमला मी गेलो होतो, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये होतो। आणि एक सांगतो, मी व्हिडिओ कॉल कोणाशीही करत नाही, मी घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलत नाही। मग हा कोण लागून गेला हंडे की ज्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल तिथं केलाय। त्यामुळे पोलिसांना माझी विनंती आहे, खोलात जावा, SIT फॉर्म करा, खरं काय हे लोकांसमोर तिथं हे आलंच पाहिजे। हाच तो माऊली हळवणार जो पडळकरचा कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर सुद्धा त्याचा त्या ठिकाणी फोटो आहे। आणि फोटोचा विषय तुम्ही काढला असल्यामुळे आता हे जर फोटो आपण सर्वांनी बघितले, हे बावनकुळे साहेबांचा फोटो आहे। हा फोटो कोणाबरोबर आहे तर हा दीपक काटे म्हणजे प्रवीणदादा गायकवाड ज्यांना सोलापूरमध्ये मारहाण केली गेली, त्यांच्यावर शाई फेकली गेली, तो कोणाचा कार्यकर्ता आहे, तो हा बावनकुळे साहेबांचा कार्यकर्ता आहे। आता प्रवीणदादा गायकवाड जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही मारहाण करता, तुम्ही या काटेवर जो मर्डर केलाय त्यांनी स्वतःच्या चुलत भावाला मारून टाकलेलं आहे, 7 वर्ष जेलमधून जाऊन आलेला आहे, अशा व्यक्ती हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि बावनकुळे साहेबांबरोबर त्याचे फोटो आहे। मग आपण असं म्हणायचं का बावनकुळे साहेबांचीच याच्या कानामध्ये सांगितलं जा प्रवीणदादा गायकवाड जो सामाजिक कार्यकर्ता आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन चाललेला आहे, त्याच्या विरोधात तू ऍक्शन घे, त्याला मारहाण कर, असं मग बावनकुळे साहेबांनी तिथं सांगितलं का? हे सर्व त्या लोकांचे तिथं फोटो आहे, बावनकुळे साहेबांबरोबरचे फोटो तिथं आपण सर्वजण बघू शकतो। आता निलेश गायकवाड राम शिंदे सरांबरोबर हा फोटो आहे, हा जामखेडचा आहे। निलेश गायकवाड कोण आहे तर मोकोका लागलेला एक व्यक्ती आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये आज जर आपण बघितलं तर तिथे अनेक ज्या सोलारच्या कंपनीला हा माणूस तिथं धमक्या देतो। आता राम शिंदे सरांच्या प्रचारामध्ये हा व्यक्ती तिथं होता, अजितदादांचा लोकसभेचा सुद्धा जो प्रचार होता त्याच्यामध्ये हा व्यक्ती तिथं होता। मकोका आहे आणि पुणे सीपींनी याच्यावर तिथं कारवाई केली, तिची परेड सुद्धा काढली होती। मग राम शिंदेनी त्याच्या कानात सांगितलंय का हे गुन्हेगार, मग हा फोटो त्याच्याबरोबर असेल तर मग हे कोण आहेत? त्याच्याच बरोबर हा जो फोटो आहे, हा फोटो जो सेशनमध्ये जो काही मारापिटी झाली होती त्याच्यामध्ये या व्यक्तीला म्हणजे हा आहे पडळकरचा कार्यकर्ता, हा अधिवेशनामध्ये त्याला तिथं आणलं गेलं आणि पडळकरच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या एका देशमुख नावाच्या कार्यकर्त्यावर मारहाण याच व्यक्तीने केली। या व्यक्तीवर वाळूचे गुन्हे आहेत, बरेच काही गंभीर गुन्हे आहेत। अशा व्यक्तीला पडळकर जर अधिवेशनामध्ये आणू शकतो, ते टकले नावाचा हा माणूस आहे, तिथं जर मारहाण करू शकतो, म्हणजे जिथं कायदे बनवले जातात तिथंच कायदा मोडला जातो, अशा गुंडांना पडळकर जर तिथं बोलवत असेल आणि तिथं हाणमार करत असेल तर याच्यावरनं तुम्ही समजून घ्या की हे रणनीती आखण्यासाठी पडळकर काय लेवलला गेलेले आहेत, किती पुढे गेलेले आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यात जो देशमुख आमचा कार्यकर्ता आहे तेव्हा वेगळ्या प्रकारची कारवाई केली जाते, या टकलेला तसंच सोडून दिलं जातं आणि हा टकले जेव्हा गावी जातो तेव्हा त्याचा हार तुरे आणि ढोल ताशा करून त्याचा सत्कार तिथं केला जातो। याच्यावरनं तुम्ही काय संदेश त्या ठिकाणी दिला आहात? आता आमची सगळ्यांची मागणी आहे की अधिवेशनामध्ये असताना पडळकरांवर अनेक लोकांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे
त्यांनी पडळकरांनी गुन्हे केलेत असं आम्हाला तिथं सांगितलं. त्यात एक पडळकर नावाची गरीब महिला आहे, ज्यांनी असं सांगितलं की पडळकरच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची जमीन हडपली. त्यामुळे अशा पद्धतीने आमच्यावर तुम्ही जर कारवाई करत असाल, त्या ठिकाणी तुम्ही जर आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल, हंडेच्या कानामध्ये जाऊन रोहित पवारचं नाव घ्या असं तुम्ही तिथं सांगत असाल, तर आम्ही कोणाला काही घाबरत नाही. तुम्ही जी काय SIT करायची ती तुम्ही करा. बघा आता इथं हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये माऊली आता त्या हंडेच्या कानामध्ये काहीतरी सांगतो. म्हणजे हे जे काय चालू आहे ना, कुठं ना कुठं तरी सरकारच्या माध्यमातून आम्ही जे काही सरकारच्या विरोधात बोलतोय, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. आम्ही कोणालाही घाबरत नाही. जी काही कारवाई करायची ती तुम्ही करा, पण ती कारवाई करत असताना जे काय खरं आहे ते लोकांसमोर तिथं आलं पाहिजे. आणि हा जो सुरवसे नावाचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर जे कलम लावले ते एवढे कडक कलम तुम्ही लावले असतील तर मग सुरवेसाला जी मारहाण झाली होती त्या मारहाणीच्या बाबतीत हंडेवर सुद्धा तुम्ही ती कारवाई करणार आहात का? आज या राज्यामध्ये संतोष देशमुख प्रकरण घ्या, महादेव मुंडेचं प्रकरण घ्या, 2-2 वर्ष झालं तिथं कुठेही कारवाई केली जात नाही, न्याय मिळत नाही. आणि मग अशा पद्धतीने जर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये असेल आणि आम्ही फक्त महाराष्ट्राच्या बाजूने या सरकारच्या विरोधात तिथं बोलत असेल आणि आम्हाला या सेटअपमध्ये अडकवण्याचा जर प्रयत्न सत्तेतले काही लोक करत असतील तर हे हास्यास्पद आहे. आम्ही कोणालाही घाबरत नाही. ईडीला घाबरलो नसेल तर आम्ही या थोडी पडळकरच्या कार्यकर्त्यांना, पडळकरच्या या रणनीतीला आणि या राजकीय खेळीला आम्ही थोडीच घाबरणार आहोत. हे स्पष्टपणे या ठिकाणी आम्ही सर्वजण भूमिका घेत आहोत. राज्यात गुंडागर्दीला खतपाणी रोहित पवार घातल्यात असं सदाभाऊ खोतांनी या संपूर्ण प्रकारामध्ये. अहो सदाभाऊ खोत, खरं काय ते लोकांना सांगा. तुम्ही स्वतःच बोलला होता की शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करत असताना आम्ही दुधात पाणी घालायचो, आम्ही फसवणूक करायचो, आम्ही दिखावा करायचो आणि रस्त्यावर आंदोलन करायचो. जो शेतकऱ्याचा झाला नाही शेतकरी नेता म्हणून, तो लोकांचा थोडी त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे तुम्ही क्लेम करत असताना, एखादी भूमिका घेत असताना, खोकले आरोप करत असताना पुरावा जर तुमच्याकडे असेल तर तो पुरावा त्या ठिकाणी तुम्ही द्या. आम्ही तर अनेक पुरावे तुम्हाला दिलेले आहेत की जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा गुंड लोक हे भाजपचा प्रचार करताना, अजितदादाच्या पक्षाचा प्रचार करताना, त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांना कोण कोण गुंड तिथं भेटलं होतं, त्याच्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांना कोण भेटलं होतं, राम शिंदे सरांना कोण भेटलं होतं, हे सगळे पुरावे आम्ही तिथं दिलेले आहेत. त्यामुळे गुंडागर्दीला कोण खतपाणी देते हे लोकांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळे तुमच्या जो चॉकलेट बॉय दुसरा मित्र आहे पडळकर, याला फक्त पाठिंबा देण्यासाठी उगाच काहीतरी स्टेटमेंट द्यायचं म्हणून जर हे स्टेटमेंट खोत भाऊ देत असाल तर लोकांनी उघड्या डोळ्याने बघितलंय तुम्ही शेतकऱ्याची कशी फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे. खोत नाराज आहेत. त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला आहे. त्यांना अपेक्षा होती त्यांना मंत्रीपद मिळेल, पण त्यांनाही मंत्रीपद मिळालं नाही. आणि चॉकलेट बॉयचे दुसरे त्यांचे सदस्य आहेत पडळकर, यांनाही तिथं कुठेही मंत्रीपद मिळालं नाही, म्हणून त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत उलट सगळ्यात जास्त मी बोलतोय. शक्ती मार्ग जो केला जातोय, जो कदाचित खोतांच्या जवळूनच तिथं जात आहे, तिथं जाऊन जरा शेतकऱ्यांशी तुम्ही बोला. म्हणजे एका बाजूला गडकरी साहेब किलोमीटरला 8 पदरी रस्त्याला 70 कोटी रुपये खर्च करतात नॅशनल हायवेच्या मदतीने. त्यातच हे राज्य सरकार 6 पदरी रस्ता, जो छोटा रस्ता आहे, त्याला जर 120 कोटी रुपये खर्च करत असतील तर हे वरचे 50 कोटी रुपये पर किलोमीटर, 800 किलोमीटरला 40,000 कोटी रुपये कोणाच्या घशात जात आहेत हे तिथं खोतांनी तिथं सांगावं. त्यामुळे भ्रष्टाचार कोण करते, कसं करते हे दुनियाने त्या ठिकाणी बघितले. पुराव्या सकट आम्ही ह्या सगळ्या गोष्टी तिथं उघड केलेल्या आहेत आणि ह्याच गोष्टी आम्ही उघड करतोय. म्हणून आम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी प्रकरणामध्ये अडकवायचा असा कट हा सरकारच्या मदतीने तिथं पुढे आणला जातोय असं आमचं सगळ्यांचं मत आहे. पडळकरांच्या गाडीवर जो हल्ला करत होता त्या हल्ल्यातील आरोपींचा सत्कार तुम्ही केला होता, त्यामुळे या संपूर्ण गुंडगर्दीला तुम्ही खतपाणी घालताय कसं म्हणतो? बावनकुळे साहेबांबरोबर काल परवा एक कुठला तरी फोटो निघाला होता. तो फोटो कोणाचा आहे? तो फोटो एका ड्रग माफियाचा आहे असं आम्हाला कळतंय. आता त्याच्यामध्ये जो बावनकुळे साहेब आहे ते जबाबदार आहेत का असं मी म्हणणार नाही. बरेच लोक आमच्याबरोबर येतात, फुलाचा गुच्छ घेऊन येतात, आमच्याबरोबर गुच्छ घेतात आणि तो फोटो काढतात. आता हा जो अमित आहे त्याच्याबरोबर मी कधी फोटो काढला असेल? युवा संघर्ष यात्रेमध्ये मध्ये आधी तो तिथं आला असेल तेव्हा त्यांनी काढला होता. युवांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे मुद्दे घेऊन आम्ही तिथं लढत होतो.
आणि मग त्यावेळेस त्यांनी तिथं फोटो आमच्याबरोबर काढला असेल आणि तोच फोटो जर तुम्ही म्हणत असाल की पडळकरांच्या गाडीवर दगड टाकला म्हणून आम्ही त्याचा सत्कार, पडळकर काय एवढे मोठे नाहीत, त्यांचा काही सत्कार, त्यांच्यावर कुणी कारवाई केली न दगड फेकला म्हणून आम्ही सत्कार करण्या एवढे ते काय मोठे नाहीत आणि आम्ही कधी गुंडागर्दीला तिथं सहकार्य आणि पाठिंबा दिलेला नाही. पडळकरांना एवढंच मला विचारायचंय, तुम्ही धनगर समाजाचं प्रतिनिधित्व तिथं करता, आता राजे होळकरांच्या नावाने गरीब धनगर समाजाच्या मुला मुलींसाठी स्कॉलरशिपची योजना जी सरकारली सावे साहेबांनी तिथं सुरू केली, त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार होतोय त्याच्याबद्दल तुम्ही कधी बोलणार आहात का? तुमचेच मित्र परिवारातले लोक, तुमच्याच सत्तेतले लोक आज तिथं भ्रष्टाचार करतायत. 100 धनगर समाजाच्या मुला मुलींचं नाव दाखवलं जातं, 20च मुलं मुली तिथं असतात, 80च्या नावावर तिथं पैसे खाल्ले जातात आणि 1000 कोटी जे धनगर समाजाला विविध योजनेच्या मदतीने तिथे दिले जाणार होते. कारण सरकार तर आरक्षण धनगर समाजाला देऊ शकत नाही. तुम्हीच घसा कोरडा होऊसर त्या ठिकाणी बोलला होता. ते 1000 कोटी रुपये गेले कुठं, खरंच दिले का नाही, हे कुठेतरी तिथं बोलण्याची जरूरत आहे. त्यामुळे तुम्ही ज्यांचं प्रतिनिधित्व करता त्यांनाच न्याय त्या ठिकाणी देऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही विरोधात असता तेव्हा धनगर आरक्षणासाठी संघर्ष करता, जेव्हा तुम्ही सत्तेत असता तेव्हा गपचूप त्या ठिकाणी तुम्ही बसता. त्यामुळे कुठंतरी तुमची खोकली भूमिका आहे. फक्त तुमचे नेते जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना खुश करायचं आणि खुश करून पद घ्यायचं एवढंच मात्र तुमच्या ध्यानात आहात. त्यामुळे तुम्ही कितीही रणनीती केली, किती हुशारपणा केला तरी आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी पकडू शकत नाही, कारण आम्ही कुठेही चूक त्या ठिकाणी केलेली नाही.